हॅलो स्टुडंट. आपण काही केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा इम्पॉर्टंट टॉपिक बघतोय की जो MST CET 2020ला तुम्हाला नक्कीच उपयोगात येणार. कारण त्याच्यावरती याआधी MST CETला बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेले आहेत. तो टॉपिक आपण स्टार्ट करतोय. तर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे इट्स अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर डिफरंट प्रोसेसेस. नंबर ऑफ प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रोसेस बघायच्या ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो त्या आहेत आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, ॲडिबॅटिक प्रोसेस. तर या आयसोथर्मल, ॲडिबॅटिक, आयसोबारिक आणि आयसोकोरिक या नंबर ऑफ प्रोसेससाठी आपल्याला मॉडिफाय करायचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोला. आपलं जे स्टँडर्ड फर्स्ट लॉचं इक्वेशन आहे मॅथमॅटिकल इक्वेशन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. याच्यामध्ये जो डेल्टा यू हे टर्म आहे इट्स अ चेंज इन इंटरनल एनर्जी. दिस इज चेंज इन इंटरनल एनर्जी. त्याच्यानंतर जो क्यू टर्म आहे दॅट क्यू टर्म इज नथिंग बट इट्स अ हीट अँड डब्ल्यू इज नथिंग बट इट्स अ वर्क डन. मग आता एक्झॅक्टली हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचं आणि या नंबर ऑफ प्रोसेसचं एक्झॅक्टली आपल्याला काय कनेक्शन आहे. एक्झामला क्वेश्चन विचारला गेला आहे बऱ्याचदा. ठीक आहे, मग आपण वन बाय वन प्रोसेसचा स्टडी करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोसेसचा विचार करतोय आयसोथर्मल प्रोसेस. आता क्वेश्चन मार्क हाच आहे की आयसोथर्मल एक्झॅक्टली काय असतं. आयसोथर्मल मीन्स टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. सपोज एखादी प्रोसेस आहे, प्रोसेस स्टार्ट होते आहे, प्रोसेस एंड सुद्धा झाली आहे, म्हणजे ही प्रोसेस सुरू असताना आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलंय आणि अशा प्रोसेसला आपण म्हणू शकतो इट्स अ आयसोथर्मल प्रोसेस. पण मला एक सांगा, जर आयसोथर्मल प्रोसेस असेल तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इनिशियल टेम्परेचर सपोज T1 असेल, फायनल टेम्परेचर सपोज T2 असेल, तर T1 आणि T2 या दोघांची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल. मग जर आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आहेत, T1ची व्हॅल्यू आणि T2ची व्हॅल्यू, या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल असेल तर त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे डेल्टा टी मी डायरेक्टली काय घेऊ शकतोय, झिरो घेऊ शकतोय. डेल्टा टी इज इक्वल टू झिरो फॉर आयसोथर्मल प्रोसेस. हा झाला MCQ नंबर 1. आणि जर एखादी प्रोसेस चालू असताना टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर ऑब्व्हियसली सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा कशी असेल, सेम असेल. म्हणजे मी असं म्हणू शकतोय की इनिशियल इंटरनल एनर्जी सपोज U1 इज एक्झॅक्टली इक्वल टू फायनल इंटरनल एनर्जी दॅट इज U2. मग या केसमध्ये सुद्धा काय झालं, टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे इनिशियल आणि फायनल इंटरनल एनर्जी सुद्धा कशी आहे, कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ पुन्हा कन्क्लुजन तेच होतं की U1 व्हॅल्यू ऑफ U1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ U2. याचा अर्थ जर मी दोघांमधला डिफरन्स घेतला, सपोज इनिशियल इंटरनल एनर्जी U1 असेल आणि फायनल इंटरनल एनर्जी कशी असेल, U2 असेल. दोघं जर इक्वल असेल तर दोघांचा डिफरन्स म्हणजे जर मी इथे डेल्टा यू मेन्शन केला तर त्याची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे, झिरोच येणार आहे. हे आपल्याला स्टडी करायचं आहे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. मग आयसोथर्मलचा मिनिंग मी तुम्हाला सांगितलं आहे. बघा पुन्हा एकदा सांगतोय, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. आपल्याला सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि जर सिस्टीमचं आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर ऑब्व्हियसली डेल्टा टी झिरो येणार. आणि जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं तेव्हा डेल्टा यू सुद्धा काय असतो, झिरो असतो. मग आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला या पॅरामीटर्स सपोज हे आपल्याला कळले की डेल्टा टीची व्हॅल्यू झिरो आहे आणि डेल्टा यूची पण व्हॅल्यू झिरो आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचं याला मॉडिफाय करायचं आहे आयसोथर्मल प्रोसेससाठी. मग तुम्हाला डेल्टा यूची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुटअप करायची. ही व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला मिळणार की झिरो इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, कारण आपण डेल्टा यूची व्हॅल्यू काय टाकली, इथे झिरो व्हॅल्यू पुट केली आहे. मग देअरफॉर क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू आणि डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. मग बघा याच्यावरती तुम्हाला 4 MCQ तयार होत आहेत. पॉईंट नंबर 1, फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा टी इज झिरो. फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इज झिरो. फॉर आयसोथर्मल प्रोसेस क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. आणि पॉईंट नंबर 4 म्हणू शकत नाही कारण दोघं इक्वेशन सेमच आहे. ऑर वी कॅन राईट सेम इक्वेशन आहे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. अशा तुमचे 3 MCQ याच्यावरती तयार होत आहेत. ही झाली आयसोथर्मल प्रोसेस. नाउ विल टॉक अबाउट द ॲडिबॅटिक प्रोसेस. ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणजे काय असतं, देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग, सराउंडिंग टू सिस्टीम. म्हणजे एक प्रकारची इन्सुलेटेड सिस्टीम असते. येस नो, अ प्रोसेस इन विच हीट इज नॉट अलाउड टू एंटर ऑर लिव्ह द सिस्टीम. सिस्टीमच्या इनसाइड आउटसाइड हीटचं ट्रान्सफर होऊ शकत नाही. मला एक सांगा, हीटचं ट्रान्सफरच झालंच नाही, हीटचं एक्सचेंजच झालंच नाही, तर क्यूची व्हॅल्यू ऑब्व्हियसली किती येणार, झिरो व्हॅल्यू येणार. मग ती क्यूची झिरो व्हॅल्यू ही आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोमध्ये ॲड करायची आहे. इथे मी मेन्शन केलं आहे की व्हॅल्यू ऑफ क्यू इज टेकन ॲज झिरो. झिरो काय घेतोय, बिकॉज देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. जर मी क्यूची व्हॅल्यू झिरो
या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये पुट केली तर ऑब्व्हियसली मला इक्वेशन काय मिळणार, इट्स अ डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. हे एडी स्टँड्स फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस. ते तुम्ही कंपल्शन नाही, तुम्ही नाही लिहिलं तरी चालणार आहे. फक्त लक्षात ठेवा इट्स अ डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. हा MCQ तयार होतोय. सगळ्यात पहिला MCQ हा तयार झालाय की फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस Q इज इक्वल टू 0 आणि MCQ नंबर 2 फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस डेल्टा यू इज ऑलवेज इक्वल टू डब्ल्यू. दिस इज फॉर adiabatic process. Now we'll talk about the next process, that is isobaric process. Isobaric process मध्ये काय करतो आपण, रिएक्शन सुरू असताना किंवा एखादी प्रोसेस सुरू असताना आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवत असतो. मग एखादी फॉर एक्झाम्पल आपण कॉलेजमध्ये काय एक्सपेरिमेंट करतोय, टेस्ट ट्यूबमध्ये आपण केमिकल घेतले. सपोज आपण टेस्ट ट्यूबमध्ये केमिकल घेतलेत, आपण फर्स्ट केमिकल ऍड केलं, आपण सेकंड केमिकल ऍड केलंय. मला सांगा केमिकल ऍड करताना टेस्ट ट्यूब तर ओपन होती, टेस्ट ट्यूब ओपन होती याचा अर्थ वरच्या साईडने त्याच्यावरती प्रेशर होतं. फर्स्ट केमिकल ऍड केलं तेव्हा सुद्धा सेम प्रेशर होतं, सेकंड केमिकल ऍड केलं तेव्हा सुद्धा सेम प्रेशर होतं आणि प्रॉडक्ट जे फॉर्म झालं असेल तेव्हा सुद्धा प्रेशर सेम होतं. म्हणजे ही प्रकारची आपण एक प्रोसेस केली कुठल्या कंडिशनला, कॉन्स्टंट प्रेशरला. मग अशा ज्या काही ट्रान्सफॉर्मेशन असतात की ज्यावेळेस आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो अशा प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचं असतं, इट्स अ आयसोबारिक प्रोसेस. फॉर आयसोबारिक प्रोसेस द प्रेशर ऑफ द सिस्टम इज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. आपल्याला प्रेशर कसं ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतोय ना की इनिशियल प्रेशर सपोज P1 असेल आणि फायनल प्रेशर सपोज P2 असेल, तर P1 आणि P2 दोघांची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल. दोघांची व्हॅल्यू जर सेम असणार तर ऑब्व्हियसली दोघांमधला डिफरन्स तुम्हाला काय मिळणार, 0 मिळणार. याचा अर्थ P2 मायनस P1 जर केलं तर तुम्हाला डेल्टा P मिळणार आणि डेल्टा P ची व्हॅल्यू काय असणार, ऑब्व्हियसली 0 असणार. मग आता व्हॉट इज फॉर्म्युला फॉर वर्क डन. आता बघा काय करायचं आपल्याला, वर्क डनच्या फॉर्म्युल्याची अचानक गरज का लागली. आपण जर इथे बघितलं की मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मो काय सांगतो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता या केसमध्ये जर आयसोबारिक प्रोसेसमध्ये डेल्टा पी ची व्हॅल्यू 0 आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला इथे कुठे पुट करता येत नाही. मग आपण काय करणार, फार फार तर फॉर्म्युलाने मॉडिफाय करणार. आपला वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. मग आपण काय करायचं, या इक्वेशनमध्ये जी काही डब्ल्यू टर्म आहे त्या डब्ल्यूला रिप्लेस करून मायनस पी इंटू डेल्टा व्ही आपण पुट करणार. मग हे पुट करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ट्राय करणार की डेल्टा पी ची व्हॅल्यू 0 टाकता येईल का. मग आपण इथे डब्ल्यूचं इक्वेशन घेतोय, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. ही इक्वेशन जर आपण पुट केलं तुम्हाला इक्वेशन मिळालं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस इन ब्रॅकेट मायनस पी डेल्टा व्ही. आता मला एक सांगा, आपण जे डेल्टा पी 0 घेतलं आहे ते कुठे इथे टाकू शकतोय का, आपण नाही टाकू शकत. चुकून असं करू नका की इथली पी जी टर्म आहे त्या पीच्या टर्मची व्हॅल्यू 0 घेऊ नका, कारण आपला डेल्टा पी 0 आहे, पी ची व्हॅल्यू 0 नाहीये. ठीक आहे, मग हे इक्वेशन आपल्याला फायनल असणार आहे फॉर आयसोबारिक प्रोसेस. ओके, नाउ द लास्ट टर्म इज आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय की जेव्हा आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण प्रोसेस करतोय. मग आता हे आयसोकोरिक मध्ये एक्झॅक्टली काय की सिस्टीम म्हणजे प्रोसेस चालू असताना व्हॉल्यूम कसं असणार आहे, कॉन्स्टंट असेल. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर डेल्टा व्ही ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0 येणार आहे. मग आपल्याला पुन्हा डब्ल्यूचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. तो सेम फॉर्म्युला तुम्हाला पुन्हा या इक्वेशनमध्ये यूज करायचा आहे. मग याला आपण मॉडिफाय कसं करणार, जर आपण डेल्टा यूज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं जे तुम्ही स्क्रीनवरती बघताय. आता या स्क्रीनवरती जर आपण डेल्टा व्ही ची व्हॅल्यू 0 पुट केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला इक्वेशन काय मिळणार, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस 0, कारण ती टोटल टर्म काय झाली, 0 झाली. मग फायनली इक्वेशन काय मिळालं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू फॉर आयसोकोरिक प्रोसेस. या टाईपचे MCQ एक्झामला विचारले जातात. सपोज मी तुला एक क्वेश्चन विचारला की फॉर आयसोथर्मल प्रोसेस क्यू इज इक्वल टू, सपोज ऑप्शन ए इज डब्ल्यू, ऑप्शन बी इज मायनस डब्ल्यू, ऑप्शन सी इज डेल्टा यू मायनस डब्ल्यू अँड ऑप्शन डी इज डेल्टा यू प्लस डब्ल्यू. प्रोसेस कुठली आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की आयसोथर्मल प्रोसेससाठी क्यू इज इक्वल टू काय असतं, मायनस डब्ल्यू असतं किंवा डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू असतं. तर या क्वेश्चनचा आन्सर आपण काय द्यायला पाहिजे, ऑप्शन बी. ओके, लाईक दिस. सपोज सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला विचारलाय की इन आयसोबारिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू. आयसोबारिक प्रोसेस आहे आणि चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजेच डेल्टा यू. डेल्टा यू ची व्हॅल्यू काय असेल, हिअर आर द ऑप्शन्स. ओके, आता तुम्ही थोडासा विचार करा की या क्वेश्चनचं कुठलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, आपण याचा आन्सर बघूया कुठलं असणार आहे. द करेक्ट ऑप्शन इज सी, जे आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केलंय.
मुलांनो, तुम्हाला असे खूप सारे MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. मी जस्ट प्रॅक्टिससाठी तुमचे 1-2 MCQ फक्त घेतले आहे. ठीक आहे? ओके. आता मला तुमच्याशी असं बोलायचं आहे, की यू नो एव्हरीवन आय एम एन एज्युकेटर ऑन अनअकॅडमी. तर तुम्ही सुद्धा माझे अनअकॅडमीचे स्पेशल क्लासेस असतात, की जे फ्री ऑफ कॉस्ट असतात. ते लेक्चर्स तुम्ही बघू शकताय, की जे डेली सकाळी 9 वाजता स्पेशल क्लासेस म्हणून डिक्लेअर केले जातात आणि ते कंप्लीटली फ्री असतात. तर हे लेक्चर्स कुठे बघायचे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करा, त्या ग्रुपला जॉइन व्हा आणि दररोज माझे किती वाजता लेक्चर्स असतात, हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट्स मिळत जातील. आता एक तुम्हाला प्लॅन सांगायचा आहे, की जो आम्ही आता इम्प्लिमेंट करतोय, की याच्यामध्ये 6 मंथचा एक मराठी बॅच आपण स्टार्ट करतोय, जी 6 मंथची आहे. जे मुलं आता 12thमध्ये आहे, त्यांना 2021ला जी CET द्यायची आहे, त्या CETचा हा प्लॅनिंग आहे. ती CET तुम्हाला प्रॉपरली द्यायची असेल, तर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकताय. याच्यामध्ये खूप साऱ्या बॅचेस असतात. तर इथे मी माझी बॅच इथे मेन्शन केली आहे. ही टीम आहे इथे. ओके. या टीममध्ये इथे मी तुम्हाला दिसत असेल जगदीश वाघ. ओके. ही बॅच उद्यापासून म्हणजे 7th ऑफ सप्टेंबरला स्टार्ट होते आहे. याचा तुम्ही प्लस घेऊ शकताय. इथे काही कोर्सेस मी अवेलेबल करून दिले. 12 मंथचा प्लॅन आहे आणि 6 मंथचा सुद्धा प्लॅन आहे. 6 मंथसाठी तुम्हाला डिस्काउंट जो असणार आहे दिल्यानंतर तुम्हाला ते मिळणार 12,150 रुपीजमध्ये. ॲक्च्युली याची प्राईस जास्त आहे, पण तुम्ही जर माझा कोड यूज केला तर तुम्हाला तो 10% डिस्काउंट सुद्धा मिळणार. ओके. अशा नंबर ऑफ प्लसचे खूप फायदा आहे. हां, पण ज्यांना कोणाला प्लस अफोर्ड करू शकत नसतील, तर अनअकॅडमीवरती फ्री क्लासेससुद्धा असतात. जसं मी तुम्हाला आत्ताच बोललो आहे, की दररोज सकाळी 9 वाजता माझं अनअकॅडमीवरती फ्री क्लासेस असतात. मागचे ऑलमोस्ट 102 लेक्चर झाले आहेत, की जे मी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले. ज्या मुलांनी हे माझा व्हिडिओ बघत असतील आणि जे माझे प्लसचे पण लेक्चर बघत असेल, स्पेशलचे पण लेक्चर बघत असेल, त्यांनी नक्की कमेंट करा. चला, बाय एव्हरीवन, टेक केअर.